भाजपला दिसला की कॉलर पकडायची. बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल रामरक्षा आंदोलनात गोंधळ. काँग्रेस नेते राहुल गांधींचा पुण्यात छात्रों की गूंज हा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे ठाकरेंचे शिवसेना खासदार संजय राऊत बारामतीत रामरक्षा आंदोलनात सहभागी झाले आहेत. बारामती तालुक्यातील मोरगाव येथे ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं आयोजित केलेल्या रामरक्षा आंदोलनासाठी खासदार संजय राऊत यांनी हजेरी लावली. या आंदोलनावेळी भाजप आणि ठाकरेंच्या शिवसैनिकांमध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं. संजय राऊतांच्या आंदोलनाला भाजपने विरोध केला होता. दरम्यान राऊत यांनी आंदोलनावेळी भाषण करताना शिवसैनिकांना काही सूचना केल्या आहेत. तुम्ही उपस्थित आहात. रामरक्षा म्हणजे रामाचे रक्षण. अयोध्येत भाजपच्या राजवटीत रामाचं मंदिर लुटण्यात आलं. रामाचे अलंकार चोरले. सीतामाईचं मंगळसूत्र चोरलं. हजारो कारसेवकांनी बलिदान दिलं. तेव्हा राम मंदिर उभं राहिलं. मात्र अयोध्येतील या मंदिरातून 1400 कोटी रुपये चोरीला गेलेत. या मंदिरात CCTV लावल्या असतानाही चोरी झाली असं संजय राऊत यांनी म्हटलंय. ज्या रामाने सत्ता दिली त्या रामाच्या मंदिरात चोरी करताय. उद्धव ठाकरे म्हणाले प्रत्येक जिल्ह्यात रामरक्षा आंदोलन करायचं आहे. आता बारामतीमध्ये होतं हे महत्त्वाचं. इकडचे नेतेसुद्धा आहेत, त्यांना बोलवायला पाहिजे. त्या आहेत ना भाजपसोबत, पण सगळे ढोंगी आहेत. अयोध्येतून परत राम वनवासाला जाईल अशी परिस्थिती भाजपने तिकडे केलेली आहे. त्यामुळे भाजपला दिसलं की कॉलर पकडायचे आणि विचारायचं मंदिरात चोरी कोणी केली. अशा शब्दात संजय राऊत यांनी उपस्थितांना संबोधित करताना भाजपवर जोरदार हल्ला केला आहे. मुंबईमध्ये मोठं आंदोलन झालं रामरक्षा. आम्ही नागपूरला गेलो. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्य कार्यालयासमोर आम्ही आंदोलन केलं. हजारो लोक तिकडे जमले. पुण्यात, नाशिक आणि आता बारामतीमध्ये आपण करत आहोत. हे थांबता कामा नये. भाजपवाला दिसला की त्याची कॉलर पकडायची आणि त्याला विचारायचं रामाची दानपेटी कोणी लुटली. विचारा भाजपवाल्यांना. सीतामाईचं मंगळसूत्र कोणी चोरलं, तिचे अलंकार कोणी चोरले, उत्तर द्या म्हणावं. अरे मंदिरातली दानपेट्या लुटता तुम्ही. त्या मोदीच्या खात्यामध्ये 10,500 कोटी आहेत. मोदीच्या अकाउंट मध्ये स्वतःच्या PM केअर फंड खाजगी अकाउंट आहे सरकारचं. 10,500 कोटी. तरी राम मंदिराची दानपेटी लुटून 1400 कोटी रुपये बाहेर काढले. हे यांचं श्रद्धा, हे यांचं हिंदुत्व. तेव्हा बारामतीकरांनो जागे व्हा आणि खरा राम कुठे आहे ते शोधा. खरा राम बाळासाहेब ठाकरेंनी उभा केला. अयोध्येत आंदोलन केलं. बाळासाहेब ठाकरे म्हणाले तेव्हा हे पळून गेले भाजपचे लोक. झाल्यावर ना आम्ही नाही तोडलं, आम्ही नाही तोडलं. तेव्हा बाळासाहेब ठाकरे तेव्हा बाळासाहेब ठाकरे म्हणाले जर ही बाबरी तोडण्यामध्ये जर माझे शिवसैनिक असतील तर मला त्यांचा अभिमान आहे. त्याच्यामुळे आम्हाला अयोध्येतल्या रामाचं रक्षण करण्याचा पूर्ण अधिकार आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.